नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. y इक्वल टू, एक मिनिट. सो y इक्वल टू 1 प्लस साइन x डिग्री डिवाइडेड बाय 1 मायनस साइन x डिग्री. हे जरा लक्षात ठेवा, अजूनपर्यंत तर काय विचारलेलं नाहीये कुणी, पण हे डिग्री सेक्शन मधलं जर आलं तर डेरिव्हेटिव्ह घेताना जराशी काळजी घ्यावी लागेल. कुठं काळजी घ्यायची वगैरे ते बघू आपण पुढे. सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये कोशंट रूल वापरावा लागेल तुम्हाला. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, कोशंट रूल, डेरिव्हेटिव्हचा डिव्हिजन रूल, काही म्हणा. सो dy अपॉन dx इक्वल टू, टर्म्स बऱ्याच होतील जायचं. पहिल्यांदा डिनॉमिनेटरचा स्क्वेअर लागेल, लिहितो इथं 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे वरती घ्या, 1 मायनस साइन एक्स डिग्री इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर minus numerator as it is into derivative of denominator. असे तर याचं सिम्प्लिफिकेशन करा. तर जो छेद आहे तो छेद ऍज इट इज, त्याच्यात काही बदल करायचा नाही आहे शेवटपर्यंत. ही फर्स्ट टर्म ऍज इट इज. तर इथं जरा काळजीपूर्वक बघा काय ते. 1 ची डेरिव्हेटिव्ह 0. पहिल्यांदा साइन ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, म्हणजे काय होणार आहे, कॉस एक्स डिग्री इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स डिग्री. हे लिहायचं व्यवस्थित, अजून त्याच्यात चेंज करायचंय, महत्वाचा चेंज पुढे आहे. हे 1 प्लस साइन एक्स डिग्री ऍज इट इज. आता 1 ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस साइन ची डेरिव्हेटिव्ह कॉस इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स डिग्री असेल. आता ज्या वेळेला टर्म डिग्री मध्ये असेल त्यावेळेला त्याची तुम्ही डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. इथं एक्स डिग्री आहे, नुसतं एक्स असतं तर डेरिव्हेटिव्ह 1 लिहिली असते, पण हे डिग्री मध्ये आहे, त्यामुळे हे पहिल्यांदा तुम्हाला याला रॅडियन मध्ये कन्व्हर्शन करावं लागेल आणि मगच तुम्ही त्याची डेरिव्हेटिव्ह घेऊ शकताय. फार महत्वाचा बदल आहे हा त्याच्यातला. सो दिस इज इक्वल टू, तर बघा काय काय आहे ते. 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर, 1 मायनस साइन एक्स डिग्री, त्यानंतर कॉस एक्स डिग्री, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ, या डिग्रीचं कन्व्हर्शन रॅडियन मध्ये करण्यासाठी त्याला पाय अपॉन 180 न मल्टिप्लाय करायचं, म्हणजे मग ह्याचं डिग्रीचं जे साइन आहे ते निघून जातं, मग हे रॅडियन मध्ये राहील. मायनस 1 प्लस साइन एक्स डिग्री हे मायनस कॉस एक्स डिग्री इंटू, इथं पण तसाच चेंज करावा लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय अपॉन 180 इंटू एक्स, हे असं घ्यावं लागेल. तेव्हा जरा त्या टर्म्स नीट समजून घ्या काय नेमकं करायचं आहे ते. सो दिस इज इक्वल टू, आता बघा काय काय होणार आहे याच्या. मग हे फर्स्ट पार्ट हा मी आहे असाच 1-2 मिनिटं ठेवतो, नंतर बघू आपण त्याला काय करायचं ते. सिम्प्लिफिकेशन करावंच लागणार आहे.
पहिल्यांदा हे डेरिव्हेटिव्हचा कार्यक्रम आवरून घेऊया. या पहिल्या दोन टर्म ऍज इट इज. पाय अपॉन 180 कॉन्स्टंट आहे, ते तसंच ठेवा. आणि आता या एक्स ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 1. मग ते काढून टाका. इथं मायनस आहे, इथं पुढे एक मायनस आहे बघा. हे मायनस आणि हे मायनस, मायनस मायनस प्लस 1 प्लस साइन एक्स डिग्री इंटू कॉस एक्स डिग्री. आणि इथं सुद्धा पाय अपॉन 180 हे तसंच ठेवा. आणि एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह 1, त्यामुळे ते काही लिहिलेलं नाही. छेद ऍज इट इज 1 मायनस साइन एक्स डिग्री त्याचा स्क्वेअर. देअरफॉर dy अपॉन dx इक्वल टू सिंप्लिफिकेशन बघा काय आहे ते. इथं कॉस एक्स डिग्री आहे, कॉस एक्स डिग्री आहे, पाय अपॉन 180 पण आहे. हे एवढं सगळं अंशातून बाहेर घेऊया. असेल शिल्लक काय काय राहते बघा. पहिल्या ठिकाणी हे शिल्लक राहील, दुसऱ्या ठिकाणी हे शिल्लक राहील. चिन्ह जरा बघून घ्या, चुकले का चुकलेच बघा. इथं प्लस आहे, हे मायनस आपण पुढे दिलं ते प्लस झालं, इथं प्लसच पाहिजे. आता याच्यातून ह्या दोन टर्म जर कॉमन घेतल्या तर पहिल्या ठिकाणी शिल्लक राहील 1 मायनस साइन एक्स डिग्री प्लस दुसऱ्या ठिकाणी शिल्लक राहील 1 प्लस साइन एक्स डिग्री. हे असं शिल्लक राहील. डिव्हायडेड बाय मध्ये 1 मायनस साइन एक्स डिग्री ब्रॅकेटचा स्क्वेअर. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू. आता इथं काय होते बघा सिंप्लिफिकेशन. हे मायनस साइन एक्स डिग्री आणि प्लस साइन एक्स डिग्री हे कॅन्सल होईल. 1 प्लस 1 येणार 2. त्या 2 न ह्या 180 ला डिव्हाइड करा, म्हणजे ते होणार पाय अपॉन 90. मांडू 1-2 मिनिटं, मग पुढच्या स्टेपला ते सगळे एकत्र करून घेऊया. कारण आता बऱ्याचशा टर्म कॅन्सल झालेल्या आहेत, त्यामुळे काय फार काही लिखाण करावं लागणार नाहीये आपल्याला. असेल आता याचं सिंप्लिफिकेशन करतो. देअरफॉर dy अपॉन dx इक्वल टू 2 मेला डिव्हाइड करा, तर होणार 90. हे पाय अपॉन 90 पुढे लिहिलं तरी चालेल, तो बऱ्यापैकी कॉन्स्टंट पार्ट आहे. असेल हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू cot log x अपॉन 2 माइनस log cot x अपॉन 2. डेरिव्हेटिव्ह घ्या त्याची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स हे लिहा आठवणीने. dy अपॉन dx इक्वल टू, पहिल्यांदा कॉट आहे, कॉटची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर, त्याला एफ ऑफ एक्स म्हणायचं. लॉग एक्स अपॉन 2 म्हणजे एफ ऑफ एक्स. मग कॉट एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. आता त्याच्या पुढची टर्म मायनस हे लॉग एफ ऑफ एक्स आहे. मग पहिल्यांदा लॉग ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ ऑफ एक्स
इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स असे घ्या. therefore dy अपॉन dx इक्वल, तर बघा हा फर्स्ट पार्ट ऍज इट इज राहील, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाहीये. कोसेक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन 2, पुढे आहे लॉग एक्स अपॉन 2, त्याची डेरिव्हेटिव्ह त्याच्यातलं 1/2 हे कॉन्स्टंट राहील, आणि लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स मायनस हे वरती पाठवा, भागिले मध्ये भागिले उलटून गुणिले इथं होणारा 2 अपॉन कॉट एक्स. आता कॉट एक्स अपॉन 2 ची डेरिव्हेटिव्ह त्याच्यातलं 1/2 तसंच राहील, आणि कॉट एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स हे असेल. त्याच्यामध्ये काही सिम्प्लिफिकेशन फारसं काय होईल अशी सध्याची तर परिस्थिती नाहीये. किरकोळ किरकोळ सिम्प्लिफिकेशन होईल, हे फक्त 2 ला 2 तेवढं कॅन्सल होईल. त्यानंतर हे 1/2 आणि 1 अपॉन एक्स हे पुढे आणून ठेवा, मायनस 1 अपॉन 2x इंटू कोसेक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन 2 मायनस इथं मायनस मायनस हे प्लस होईल पहिली गोष्ट. त्याच्यानंतर 1 अपॉन कॉट एक्स आहे, त्याला आपण घेऊया टॅन एक्स, आणि त्याच्या पुढे हे कोसेक स्क्वेअर एक्स. या पद्धतीनं हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू e रेस टू 2x मायनस e रेस टू मायनस 2x डिवायडेड बाय e रेस टू 2x प्लस e रेस टू मायनस 2x. आता याच्यामध्ये आपल्याला काय हे इथं e रेस टू 2x आहे, e रेस टू मायनस 2x आहे, मग याची पण डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, याची पण डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, एकदाच डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, असं काहीतरी त्या ठिकाणी ऍडजस्ट करूया. म्हणजे कशा पद्धतीने होते बघा, जे मायनस आहे त्याला 1 अपॉन असं मांडून घेऊया. 1 अपॉन e रेस टू 2x डिवायडेड बाय e रेस टू 2x प्लस 1 अपॉन e रेस टू 2x हे असे येईल. तर याचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. therefore y इक्वल टू, त्याचा लसावी येणार e रेस टू 2x अंशात e रेस टू 2x ने इकडे मल्टिप्लाय करा, e रेस टू 2x इंटू e रेस टू 2x म्हणजे ते होणार e रेस टू 4x मायनस 1. छेदामध्ये सेम असंच येणार, फक्त मध्ये प्लस 1 येणार, हे असेल. मग आता याच्यामध्ये हे e रेस टू 2x आणि हे e रेस टू 2x कॅन्सल होईल. therefore y इक्वल टू e रेस टू 4x e रेस टू 4x मायनस 1 डिवायडेड बाय e रेस टू 4x प्लस 1 हे असेल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह त्याची dy अपॉन dx इक्वल टू, इथं छेदाचा वर्ग घ्या, e रेस टू 4x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर ते वरती घ्या, e रेस टू 4x प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू 4x मायनस 1 मायनस e रेस टू 4x मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू 4x प्लस 1. या पद्धतीने क्वोशंट रूल वापरलेला आहे. आता हे फक्त पुढे सोडवा.
डेरिव्हेटिव्ह घ्या त्याची, बघा काय काय तयार होते ते. e रेस टू 4x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं काय काय होणार बघा, e रेस टू 4x प्लस 1. आता e रेस टू 4x ची डेरिव्हेटिव्ह ती येणार e रेस टू 4x इंटू 4x ची डेरिव्हेटिव्ह येणार 4 मायनस e रेस टू 4x मायनस 1 e रेस टू 4x त्याची डेरिव्हेटिव्ह e रेस टू 4x आणि 4x ची डेरिव्हेटिव्ह 4 प्लस 1 कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह 0. इथलं मायनस 1 कॉन्स्टंट त्याची पण डेरिव्हेटिव्ह 0. आता याच्यातून 4 इंटू ई रेस टू 4x हे सगळं कॉमन घेता येईल आपल्याला. 4 इंटू ई रेस टू 4x हे कॉमन घेतलं त्याच्यातून काय शिल्लक राहते बघा, ई रेस टू 4x प्लस 1. इथं मध्ये मायनस आहे, एक काम करा, गोंधळ नको विजू नका, आहे असं ब्रॅकेट टाकून पहिल्यांदा मांडून घ्या. जाऊ दे, एखादी स्टेप एक्स्ट्रा केली तर काय बिघडत नाही, फक्त चुकायला नको असे. म्हणजे मी आहे असं याच्यातून कॉमन घेतलेलं आहे, मध्ये मायनस साईन ठेवलेला आहे, ब्रॅकेट्स सुद्धा ऍज इट इज ठेवलेली आहेत. ई रेस टू 4x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर 4 इंटू ई रेस टू 4x इंटू ब्रॅकेट. तर हे बघा पुढं कशा पद्धतीने होईल, हे मायनस पुढं द्या, म्हणजे ई रेस टू 4x प्लस 1 मायनस ई रेस टू 4x मायनस मायनस प्लस 1 होणार. त्याच्यामधलं हे ई रेस टू 4x कॅन्सल होईल आणि 1 प्लस 1 इथं 1 प्लस 1 हे होणार 2. 2 इंटू 4 ते होणार आहे 8 इंटू ई रेस टू 4x डिव्हायडेड बाय ई रेस टू 4x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. या पद्धतीने हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू e raised to root x plus 1 divided by e raised to root x minus 1. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट, हे पण आताच्या उदाहरणासारखंच आहे, फक्त 4x च्या ऐवजी फक्त इथं रूट एक्स आहे, त्याची फक्त पुढं एक्स्ट्राची डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फक्त घ्यावी लागेल. साधारण तसंच एक्झाम्पल आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इक्वल टू याच्यामध्ये डिनॉमिनेटरचा स्क्वेअर येणार पहिल्यांदा, तो डिनॉमिनेटर वरती घ्या, into derivative of numerator minus numerator as it is into derivative of denominator. असेल ही त्याच्यातली फर्स्ट स्टेप महत्वाची सगळ्यात. सो दिस इज इक्वल टू, थोडस डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आहे आपल्याला, ई रेस टू रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं फर्स्ट ब्रॅकेट ऍज इट इज, नो चेंज. याची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह म्हणजेच ई रेस टू एफ ऑफ एक्स आहे, मग ई रेस टू एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह ही आहे 1 अपॉन 2 रूट एक्स मायनस हा ब्रॅकेट ऍज इट इज, त्यानंतर ई रेस टू रूट एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह
ते आता घेतली तशीच ई रेस टू रूट एक्स आणि रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. इथलं +1 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 -1 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0. आता ह्या दोघांच्यातून ई रेस टू रूट एक्स आणि डिव्हायडेड बाय 2 रूट एक्स एवढं सगळं कॉमन येते, ते पुढे घेऊन ठेवा. पहिल्यांदा असं मांडतो, नंतर आपण त्याला ऍडजस्ट करून घेऊ. हे सगळं बाहेर घेतल्यानंतर पहिल्या ठिकाणी हे शिल्लक राहील, मध्ये मायनस आहे, दुसऱ्या ठिकाणी हे शिल्लक राहील, डिव्हायडेड बाय मध्ये असेल. therefore dy by dx equal to छेद as it is, no change. त्याच्यानंतर हे ई रेस टू रूट एक्स इथं ठेवतो, डिव्हायडेड बाय 2 रूट एक्स आहे त्याला इथं छेदामध्ये घेतोय. आता हे जे आहे ह्याच्यातनं काय राहते शिल्लक जरा बघा, हे मायनस साईन आत पाठवून द्या. असेल याच्यामध्ये हे मायनस मायनस -1 -1 -2 होणार. ते 2 आणि हे 2 कॅन्सल. ठीक आहे, आवरून घेऊया. हे कॅन्सल पहिल्यांदा, त्याच्यानंतर पहिल्यांदा ते 2 दिसू दे अंशात आणि मग आपण त्याला कॅन्सल करू. अजून एखादी स्टेप एक्स्ट्रा करावी लागेल, त्याच्यापेक्षा पलीकडे काही नाही आहे जास्त. छेद ॲज इट इज, असेल ई रेस टू रूट एक्स, नंतर -2 येणार, मग हे 2 आणि हे 2 कॅन्सल होईल, ते मायनस फक्त पुढे ठेवा. therefore dy upon dx equal to मायनस इथं ठेवतोय, ई रेस टू रूट एक्स डिव्हायडेड बाय रूट एक्स इंटू ब्रॅकेट ई रेस टू रूट एक्स -1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. या पद्धतीने त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. y equal to log of tan cube x sin raised to 4x into x square plus 7 bracket raised to 7. हे 3 फंक्शन्स आहेत प्रोडक्ट मध्ये आणि त्याचं लॉग घेतलेलं आहे. मग लॉगॅरिथम मधले बेसिक रूल वापरून तुम्ही हे सेपरेट करू शकता. समजा हे जर असं असेल लॉग एक्स इंटू वाय, तर हे तुम्ही असं लिहू शकताय लॉग एक्स प्लस लॉग वाय. तसं इथं लॉग ऑफ टॅन क्यूब एक्स आहे, त्याला फक्त मी असं मांडतोय टॅन क्यूब एक्स म्हणजेच टॅन एक्सचा क्यूब प्लस लॉग साइन रेस टू 4x म्हणजे साइन एक्स रेस टू 4 प्लस लॉग एक्स स्क्वेअर प्लस 7 रेस टू 7 हे असेल. आता हे सगळे घातांक पुढे घ्या, therefore y equal to हे 3 पुढे घेतोय, 3 log of tan x plus 4 log of sin x plus 7 log of x square plus 7.
याचा सुद्धा रूल आहे आपल्याकडे. रूल पाहिजे असेल तर मी इथं मांडून ठेवतोय. हे जर असं असेल तर हे यम तुम्ही पुढे घेऊ शकताय. या पद्धतीने येईल ते. आता याचं बऱ्यापैकी सिम्प्लिफिकेशन सगळं झालेलं आहे. आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या. त्यामुळं जिथं लॉग असेल तिथं पहिल्यांदा काही सिम्प्लिफिकेशन शक्य आहे का हे पहिल्यांदा बघून घेत चला. त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय dx इक्वल टू हे 3 आहे असंच. लॉग ऑफ एफ ऑफ एक्स, मग ते येणार 1 अपॉन एफ ऑफ एक्स म्हणजेच 1 अपॉन टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. टॅन एक्स ची डेरिव्हेटिव्ह ते येणार सेक्स स्क्वेअर एक्स. त्याच्या पुढं इथला पहिला पार्ट पूर्ण झालेला आहे. प्लस 4 लॉग एफ ऑफ एक्स, परत एकदा तेच 1 अपॉन साइन एक्स, साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस 7 आहे असं लॉग एफ ऑफ एक्स त्याची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2x, 7 ची डेरिव्हेटिव्ह 0. आता काय डेरिव्हेटिव्हचं झालेलं आहे काम सगळं. आता फक्त याचं सिम्प्लिफिकेशन तेवढं करून घ्या. 3 इंटू 1 अपॉन टॅन एक्स म्हणजेच कॉट एक्स आणि कॉट एक्स म्हणजेच कॉस एक्स डिव्हायडेड बाय साइन एक्स आणि सेक्स स्क्वेअर एक्स म्हणजेच 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स हे असेल प्लस इथं येणार 4 कॉस डिव्हायडेड बाय साइन. यापेक्षा वेगळं काही इथं करता येत नाही आहे असं आन्सर लिहून टाका. प्लस इथं 7 दुने 14 होणार. हे होणार 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 येणार. तर इथंच थोडंसं सिम्प्लिफिकेशन शक्य आहे. ह्याच्यातलं एक कॉस एक्स कॅन्सल होईल. मग हे कसं होणार, साइन एक्स कॉस एक्स आलं. ह्याला अंशाला आणि छेदाला 2 न मल्टिप्लाय करून घ्या. इथं कसं होणार बघा, 2 इंटू 3 मांडतोय मी मुद्दा. पुढच्या स्टेपला त्याचा प्रोडक्ट करून घेऊ. 2 साइन एक्स कॉस एक्स. बाकीच्या दोन्ही टर्म्स ऍज इट इज, नो चेंज. असेल तर इथं शेवटची स्टेप त्याची बघा काय काय होते. 2 इंटू 3 ते होणार 6. अजून एक करू स्टेप. 2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजेच काय येणार, साइन 2x येणार प्लस 4 कॉट एक्स प्लस 14x डिव्हायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7. हे 1 अपॉन साइन आहे म्हणजेच कोसेक लिहू शकता त्याला. 6 कोसेक 2x प्लस 4 कॉट एक्स प्लस 14x डिव्हायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7. आणि हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू log of square root of 1 minus cos 3x divided by 1 plus cos 3x. आता याच्यामध्ये तुम्हाला cos 2 थिटाचे फॉर्म्युले वापरावे लागतील. 1 minus cos 2 theta is equal to 2 sin square theta. 1 plus cos 2 theta is equal to 2 cos square theta. हे फॉर्म्युला पाठ करा, इम्पॉर्टंट. आता फक्त इथं ह्याच्या महत्वाचं लक्षात ठेवा की 2 थिटा असेल इथं तर अँगल त्याचा हाफ होतो. ह्यांनी ज्या टर्म्स दिलेल्या आहेत त्या तयार करून घेऊया पहिल्यांदा. 1 मायनस कॉस 3x म्हणजे इथं काय येणार, 2 साइन स्क्वेअर, अँगल हाफ करायचा
3x अपॉन 2 आणि 1 प्लस कॉस 3x इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर 3x अपॉन 2 असेल. आता या दोघांचा मला रेशो पाहिजे, ते पण तयार करून घेऊया आणि मग डायरेक्ट तिथं व्हॅल्यू वापरूया. देअरफॉर 1 मायनस कॉस 3x डिवायडेड बाय 1 plus cos 3x. This is equal to 2 sin square 3x upon 2 divided by 2 cos square 3x upon 2. हे 2 ला 2 कॅन्सल होईल. साइन स्क्वेअर डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर म्हणजे येणार आहे tan स्क्वेअर 3x अपॉन 2. याचं स्क्वेअर रूट पाहिजे आपल्याला. मग ही व्हॅल्यू डायरेक्ट इथे इक्वेशन 1 मध्ये वापरली तरी चालेल. Therefore from 1 y equal to log of square root of tan square 3x upon 2 from equation 1. म्हणजे जे काय होणार, therefore y equal to log of tan 3x upon 2 असेल. तर फक्त तुम्ही याची डेरिव्हेटिव्ह तेवढी घ्यायची, बघायचं मग पुढे काय होते. त्यामुळे हे सिम्प्लिफिकेशन खूप इम्पॉर्टंट. त्याच्यासाठी सगळे फॉर्म्युले तुम्हाला येणं गरजेचं आहे. डिफरन्शिएटिंग with respect to x dy upon dx equal to याची डेरिव्हेटिव्ह ह्याला f of x कन्सिडर करा. log f of x येणार 1 अपॉन f of x into derivative of f of x असं येणार. मग याच्यातलं हे जे 1 अपॉन टॅन आहे त्याला 1-2 मिनिटं तसंच ठेवू आपण. टॅनची डेरिव्हेटिव्ह टॅन एफ ऑफ एक्स आहे. मग टॅनची डेरिव्हेटिव्ह येणार सेक्स स्क्वेअर आणि 3x अपॉन 2 म्हणजे हे टॅन एफ ऑफ एक्स आहे. टॅन एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्स ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह 3x अपॉन 2 त्यापैकी 3 अपॉन 2 कॉन्स्टंट एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 हे असेल. मग 1 अपॉन टॅन आहे म्हणजेच ते कॉट आहे. कॉटला तुम्ही असं लिहू शकताय कॉस डिवायडेड बाय साइन आणि हे सेक्स स्क्वेअर आहे त्याला 1 अपॉन कॉस स्क्वेअर लिहू शकताय. हे 3 अपॉन 2 ॲज इट इज. याच्यातली एक कॉस्टची टर्म कॅन्सल करा. हे 2 ह्या दोघांना देऊन टाका. सो दिस इज इक्वल टू 3 अपॉन 2 साइन 3x अपॉन 2 इंटू कॉस 3x अपॉन 2 असेल. मग 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे साइन 2 थिटा येणार. सो दिस इज इक्वल टू 3 अपॉन साइन 2 आणि थिटा आहे 3x अपॉन 2 म्हणजे अँगल डबल करावं लागेल. हे 2 ला 2 कॅन्सल होईल म्हणजेच हे येणार 3 अपॉन
साइन 3x येणार. 1/sin म्हणजेच कोसेक, म्हणजे हे होणार आहे 3 कोसेक 3x. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघ. y इक्वल टू log of square root of 1 plus cos 5x upon 2 divided by 1 minus cos 5x upon 2. या पद्धतीने त्यांनी टर्म दिलेली आहे. हे मगाच्या सारखंच एक्झाम्पल आहे. परत एकदा इथं तुम्हाला 1 प्लस कॉस 2 थीटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थीटा आणि 1 मायनस कॉस 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा, हे असं वापरावं लागेल. आता इथं काय बघा, 1 प्लस कॉस 5x अपॉन 2 आहे. मग इथं 2 कॉस स्क्वेअर आहे या अँगलचा हाफ करायचा. ऑलरेडी डिवायडेड बाय मध्ये 2 आहे, आणखीन एक 2 आलं, हे होणार 5x अपॉन 4 आणि 1 मायनस कॉस 5x अपॉन 2 इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर 5x अपॉन 4 हे असेल. तर ह्या व्हॅल्यूज वापरून हा रेशो पण तयार करून घेऊया. पहिल्यांदा अंशात प्लस आहे, छेदामध्ये मायनस आहे. देअरफॉर 1 प्लस cos 5x upon 2 divided by 1 minus cos 5x upon 2. या व्हॅल्यूज वापरून घ्या. ह्याच्यामध्ये ते येणार 2 cos स्क्वेअर 5x upon 4 divided by 2 sin स्क्वेअर 5x upon 4. हे 2 ला 2 कॅन्सल होईल. cos स्क्वेअर डिव्हायडेड बाय साइन स्क्वेअर होणार, म्हणजेच हे येणार आहे cot स्क्वेअर 5x अपॉन 4. आता ही व्हॅल्यू ह्या दिलेल्या एक्झाम्पल मध्ये मी वापरतोय. त्याला मी इक्वेशन नंबर 1 कन्सिडर केलेलं आहे. देअरफॉर y इक्वल टू log of square root of cot स्क्वेअर 5x डिव्हायडेड बाय 4 हे असेल. मग स्क्वेअर रूट मध्ये परत स्क्वेअर आहे, त्यामुळे हे स्क्वेअर रूट आणि हे स्क्वेअर हे दोन्ही पण काढून टाका. हे शिल्लक राहणार लॉग ऑफ cot 5x अपॉन 4 हे असं शिल्लक राहील. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. म्हणजे पहिल्यांदा हे सिम्प्लिफिकेशन, हे सगळे फॉर्म्युले वगैरे वापरणं हे महत्वाचं आहे. फॉर्म्युले त्यासाठी आले पाहिजेत. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy अपॉन dx इक्वल टू log f of x 1 अपॉन f of x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. मग cot ची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल.
कॉटची डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक स्क्वेअर 5x/4. लॉगची डेरिव्हेटिव्ह 1/f(x) इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x), मग त्याच्यातल्या कॉटची डेरिव्हेटिव्ह घेतली. आता परत पुढं 5x/4 ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 5/4. मग आता याच्यामध्ये कॉट साठी परत एकदा, आता हे बघा, हे पहिलं मायनस हे 5/4 हे सगळं पुढे घेतोय, त्याचा विषय एक संपून टाकू. 1/cot आहे म्हणजेच थोडक्यात हे टॅन आहे. मग टॅन म्हणजेच काय येणार, साइन 5x/4 डिव्हायडेड बाय कॉस 5x/4 हे असं येणार. मायनस पुढे घेतलेलं आहे कोसेक स्क्वेअर म्हणजेच 1/sin² 5x/4 हे असेल. सो दिस इज इक्वल टू हे -5/4. 1-2 मिनिट तसंच ठेवूया. याच्यातली एक साईनची टर्म, इथं 2 आहेत, त्यातली एक टर्म कॅन्सल होईल आणि हे असे दोघं शिल्लक राहतील. 1/साईनला पुढे घेतोय फक्त मी, असेल. सो दिस इज इक्वल टू, इथं परत एकदा 2 ऍडजस्ट करून घेतोय मी. 5/4 आहे, त्यातलं 2 इथं ठेवलं आणि अजून एक 2 आहे ते पुढे देऊन टाक. 2 sin 5x/4 इंटू कॉस 5x/4. मग हे काय झालं परत एकदा, 2 sin थीटा कॉस थीटा. मग sin 2 थीटा करून घ्या त्याला, -5/2 इंटू 1/sin आहे, हा अँगल डबल करायचा म्हणजे तो किती होईल, 5x/2 होणार. मग हे 1/sin आहे, त्याला कोसेक करून घ्या फक्त, -5/2 इंटू कोसेक 5x/, हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, y इक्वल टू log of square root of 1 minus sin x upon 1 plus sin x. आता ही जी टर्म आहे स्क्वेअर रूटच्या आत, त्याला पहिल्यांदा आपण सिम्प्लिफाय करून घेऊया. 1 minus sin x डिव्हायडेड बाय 1 प्लस sin x, याचं मी रॅशनलायझेशन करून घेतोय. 1 minus sin x upon 1 plus sin x into 1 minus sin x यानं मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करून घेतोय. हे केल्यानंतर इथं काय होणार, अंशामध्ये सेम टर्म 2 वेळा आहे, त्यामुळे हे होणार 1 minus sin x चा स्क्वेअर होणार. डिव्हायडेड बाय मध्ये a प्लस बी इंटू a मायनस बी आहे, म्हणजेच a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे असेल. सो दिस इज इक्वल टू, हे तसंच ठेवतो 1-2 मिनिट, 1 minus sin x ब्रॅकेटचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 1 minus sin स्क्वेअर x म्हणजेच कॉस स्क्वेअर एक्स येतोय. तर या दोघांना एकाच ब्रॅकेटमध्ये घेतोय आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहितोय इथं. आता इथं सेपरेट डिव्हाइड करून घेतोय मी,
ब्रॅकेटच्या आतच. सो दिस इज इक्वल टू 1/cos x मायनस sin x अपॉन cos x ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग 1/cos x म्हणजे sec x मायनस sin x अपॉन cos x म्हणजे tan x ब्रॅकेटचा स्क्वेअर. ही टर्म आपण तयार केलेली आहे 1 मायनस sin x अपॉन 1 प्लस sin x. याच्यासाठी आपण ही टर्म तयार केलेली आहे. आता ही व्हॅल्यू, हे जे आपलं पहिलं इक्वेशन आहे त्यांनी जे दिलेलं आहे प्रॉब्लेम तो, मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. त्या इक्वेशन नंबर 1 मध्ये ही व्हॅल्यू मला आता वापरायची आहे. Therefore, y इक्वल टू log ऑफ स्क्वेअर रूट ऑफ, स्क्वेअर रूट मध्ये याच्यासाठी ही व्हॅल्यू वापरायची, sec x मायनस tan x ब्रॅकेटचा स्क्वेअर पुढे कंसामध्ये लिहून ठेवा फ्रॉम 1. इथं स्क्वेअर रूट पण आहे आणि स्क्वेअर पण आहे, ते दोन्ही पण काढून टाका. लॉग ऑफ sec x मायनस tan x हे असेल. आता फक्त याची डेरिव्हेटिव्ह घ्या. त्यामुळे पहिलं सिम्प्लिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे. ते व्यवस्थित शिकून घ्या काय काय करावं लागते ते. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय dx इक्वल टू, हे लॉग आणि हे एफ ऑफ एक्स आहे, याची डेरिव्हेटिव्ह येणार 1/f ऑफ एक्स into derivative of f of x so this is equal to 1 upon sec x minus tan x आणि sec x ची डेरिव्हेटिव्ह sec x tan x मायनस tan x ची डेरिव्हेटिव्ह sec square x. ह्या अंशातून पहिल्यांदा sec x तेवढं कॉमन घ्या आणि मग आपल्याला टर्म ठरवावी लागेल कसं कॅन्सल करायचं. ठीक आहे, ते तर बघू पहिल्यांदा. sec x जर कॉमन घेतलं तुम्ही तर इथं बघा व्यवस्थित, इथं राहते tan x पहिल्या ठिकाणी मायनस sec x डिव्हायडेड बाय मध्ये sec x मायनस tan x हे असं आहे. आता हा पूर्ण ब्रॅकेट कॅन्सल होऊ शकतोय, फक्त तुम्हाला कुठून तरी एका ठिकाणाहून मायनस साईन तुम्हाला कॉमन घ्यावं लागेल. मी अंशातनं मायनस साईन घेतोय, ते पुढं ठेवतोय इथं. मायनस कॉमन घेतल्यामुळं ह्या टर्म्स इंटरचेंज होतील, मायनसचं प्लस होईल, प्लसचं मायनस होईल, मग हे असं दिसेल. डिव्हायडेड बाय मध्ये sec x मायनस tan x हे असेल. हा पूर्ण ब्रॅकेट सगळाच कॅन्सल होईल. दिस इज इक्वल टू मायनस sec x. इथे आन्सर. हे बघा कशा पद्धतीने सोडवायचं आहे ते.